समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जुन्या वादातून कोठी रोड परिसरात एका युवकावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला आहे। सौरभ घाटे असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास चंद्रलोक बिल्डिंग आणि मेयो हॉस्पिटलच्या जवळील एका गॅरेज परिसरात ही घटना घडली। फिर्यादीच्या वडिलांचे येथे 4 व्हीलरचे गॅरेज आहे। काल दुपारी मोहम्मद रियाज नावाचा आरोपी त्या ठिकाणी आला आणि त्याने खाण्यापिण्यासाठी तसेच दारूसाठी पैशांची मागणी केली। गॅरेज मालकाने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकारानंतर घाबरलेले गॅरेज मालक घरी गेले आणि त्यांनी आपल्या मुलांना ही अब्बीती सांगितली। वडिलांना धमकी दिल्याचे समजताच त्यांची दोन्ही मुले गॅरेजवर आली। तेथे पुन्हा एकदा आरोपी आणि मुलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। याच वादातून आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या भावावर चाकूने सपासप वार केले। या हल्ल्यात सौरभ घाटे हा युवक गंभीर जखमी झाला। हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता। घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले। सध्या जखमीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान पोलिसांनी अवघ्या 2 ते 3 तासात शोध मोहीम राबवून मुख्य आरोपी मोहम्मद रियाज आणि त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली असून तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल दुपारी म्हणजेच 1 तारखेला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चंद्रलोक बिल्डिंग मेयो हॉस्पिटलच्या बाजूला जे फिर्यादी आहेत त्यांच्या वडिलांचं एक छोटं गॅरेज आहे की ज्याच्यामध्ये ते गाडीचा 4 व्हीलरचा गाडीचा दरवाजा रिपेअर करतात। काल ते त्या ठिकाणी असताना यातील आरोपी जो आहे मोहम्मद रियाज म्हणून हा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी खाण्यासाठी आणि दारूसाठी पैसे मागितले होते आणि ते पैसे त्यांनी देण्यासाठी त्यांनी नकार दिला असता त्यांनी धमकी आणि शिवीगाळी केली। म्हणून यातले जे फिर्यादी आहेत ते फिर्यादी घरी गेले आणि त्यांनी आपल्या मुलांना हा प्रकार सांगितला। तर त्यातले जे मुलगा आहे जो दोन्ही मुलं आहेत तर ते मुलं त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर पुन्हा आणि त्यांनी त्यांना शिवीगाळी दिली, त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी फिर्यादी आणि फिर्यादीच्या भावाला चाकूने त्याच्यावर हल्ला केला आणि त्या ठिकाणून ते पसार झाले। सदर ठिकाणी तात्काळ आम्ही पोलीस पोहोचलो, घटनास्थळ आणि त्या हॉस्पिटलाइज केलं। त्यातील जो फिर्यादी आहे त्याच्या भावाच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा आहे। फिर्यादींच्या मार्फतीने आम्ही पूर्ण नावं निष्पन्न वगैरे करून घेतली आणि आरोपींना आपण 2 तासात त्या ठिकाणी पकडलेले 2 ते 3 तासात आणि आरोपी सगळे आपल्या ताब्यात आहेत। त्यांना गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे। समाचार अब तक, सत्य का साहस।